बातमी बेळगावमधून आहे। बेळगावामध्ये न्यायाधीशासमोरच हत्या करण्याचा प्रयत्न झालाय आणि या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। बेळगावातल्या अथणी न्यायालयामध्ये ही घटना घडली आहे। न्यायालयीन कामकाज सुरू असताना महिलेची हत्या करण्याचा प्रयत्न झाला। हल्ला झालेल्या महिलेचं नाव मीनाक्षी शिंदे असे। हल्ला केलेल्या आरोपीचं नाव बाबासाहेब चव्हाण आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, या दोघांमधला वाद नेमका काय आहे? थेट न्यायाधीशांसमोर हत्येचा प्रयत्न होतो, अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे। काय अपडेट्स मिळतात या घटनेसंदर्भात? प्रज्ञा अगदी बरोबर आहे, कारण बेळगाव मधल्या अथणी न्यायालयातील ही घटना आहे आणि जी जखमी महिला आहे, मीनाक्षी शिंदे असं नाव आहे, त्यांचा आणि बाबासाहेब चव्हाण ज्यांनी हल्ला केला त्याचा संपत्तीचा वाद आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून होता। यांच्यामध्ये अनेक वेळा किरकोळ वादावादी झाली, किरकोळ भांडणं झालीत। मात्र आता जो हल्ला झालेला आहे तो जीव घेणा हल्ला महिलेवरती झालेला आहे आणि महिलेच्या डोक्यावरती पाठीमागं कुऱ्हाडीनं वार केलेला आहे आणि महिलेला आता सध्या उपचार सुरू आहेत। पोलिसांनी या आरोपीला आहे ते ताब्यात घेतलेला आहे। मात्र न्यायालयाच्या समोरच अशा पद्धतीने जीव घेणा हल्ला झाल्यानं एकच गोंधळ आहे तो उडाला। पोलिसांचा गोंधळ उडाला, तिथं असलेल्या वकिलांचा आहे तो गोंधळ उडाला। त्यामुळे आता या आरोपीला कशा पद्धतीने ताब्यात घेऊन शिक्षा दिली जाते हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे। आणि जी महिला आहे ती अतिशय गंभीर जखमी झालेली आहे या हल्ल्यामध्ये, त्यामुळे तिच्या जीविताला काही धोका उद्भवलाय काय हे देखील आता डॉक्टर आपल्याला काही वेळातच सांगतील। मात्र एक धक्कादायक घटना आहे ती बेळगाव मधल्या अथणी इथं घडलेली आहे। प्रज्ञा। विजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।